श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत जानेवारी 2026 साठी तूळ राशीचे राशी भविष्य. जानेवारी 2026 मध्ये तुमचे कार्यक्षेत्र, आर्थिक परिस्थिती, आरोग्य, वैवाहिक जीवन आणि पारिवारिक जीवन कसे जाईल हे पाहणार आहोत. त्याचबरोबर उपाय देखील सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तरच तुम्हाला उपाय काय आहे ते समजणार आहे. आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहा. त्याचबरोबर उमाशेखर ॲस्ट्रो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जानेवारी मासिक राशी भविष्य 2026 नुसार हा महिना मध्यम फलदायी राहण्याची अपेक्षा आहे. महिन्याच्या सुरुवातीला सूर्य, मंगळ, बुध आणि शुक्र तुमच्या 3ऱ्या घरात असतील, तर राहू 5व्या घरात, शनी 6व्या घरात, गुरु 9व्या घरात आणि केतू 11व्या घरात असतील. आर्थिकदृष्ट्या हा महिना मध्यम राहील. आर्थिक लाभाची शक्यता असेल, खर्च असतील परंतु ते मध्यम राहतील. त्यामुळे आर्थिक आव्हाने तुम्हाला जास्त त्रास देणार नाहीत. नोकरी करणाऱ्यांना इच्छित बदली मिळू शकते आणि नोकरीत स्थिरता येण्याची शक्यता आहे. व्यवसायात असलेल्या कठोर परिश्रमानंतर हळूहळू यश मिळू लागेल. कौटुंबिक बाबीमध्ये समस्या कमी होतील, परंतु काही धोरण आणि मालमत्तेच्या समस्या उद्भवू शकतात. हा महिना प्रेम संबंधासाठी अनुकूल असेल आणि तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीसोबत प्रेमाचे क्षण घालवण्याचा आनंद घ्याल. विवाहित व्यक्तींना हा महिना चढ उतारांनी भरलेला असू शकतो. महिन्याच्या उत्तरार्धात तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या नावाने मालमत्ता खरेदी करू शकता. आरोग्याची स्थिती काहीशी चांगली राहील. तुम्हाला खांदे किंवा कानाच्या समस्या येऊ शकतात. विद्यार्थ्यांसाठी हा महिना चांगला आहे. यशासाठी प्रयत्न करत राहा. कार्यक्षेत्र. जानेवारी मासिक राशीफल 2026 नुसार करिअरच्या दृष्टिकोनातून हा महिना चांगला राहण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना इच्छित बदली मिळू शकते. सूर्य, मंगळ, बुध आणि शुक्र 3ऱ्या घरात असल्याने काही सहकारी तुम्हाला पाठिंबा देऊ शकतात, तर काही तुम्हाला विरोध करू शकतात आणि तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करू शकतात. संपूर्ण महिन्यात शनी 6व्या घरात असल्याने तुम्ही तुमच्या कामात कठोर परिश्रम कराल. तुमची स्थिती मजबूत कराल. नोकरीच्या स्थिरतेसाठी परिस्थिती निर्माण होईल, ज्यामुळे तुम्हाला जोरदार प्रगती करता येईल. महिन्याच्या उत्तरार्धात सूर्य, मंगळ, बुध आणि शुक्र 4थ्या घरात प्रवेश करतील आणि 10व्या घरात दृष्टी करतील, ज्यामुळे तुमची व्यावसायिक परिस्थिती सुधारेल. तसेच कधीकधी परिस्थिती तुमचे कामापासून लक्ष विचलित करू शकते, ज्यामुळे कोणत्याही समस्या टाळण्यासाठी तुम्हाला अधिक समर्पणाने काम करावे लागेल. व्यावसायिकांनी देखील सावधगिरी बाळगली पाहिजे. 7व्या घराचा स्वामी मंगळ महिन्याच्या सुरुवातीला सूर्य, बुध आणि शुक्र यांच्यासोबत 3ऱ्या घरात असेल आणि उत्तरार्धात 4थ्या घरात जाईल, ज्यामुळे व्यवसायात मोठे चढ उतार, धावपळीचे प्रयत्न आणि व्यवसायात मोठी प्रगती होईल. महिन्याच्या उत्तरार्धात समस्या तुलनेने लवकर सुटतील आणि व्यवसाय भरभराटीला येईल. आर्थिक परिस्थिती. आर्थिक दृष्टिकोनातून हा महिना चांगला राहण्याची अपेक्षा आहे. शनी संपूर्ण महिन्यात 6व्या घरात राहील आणि 12व्या घरावर दृष्टी ठेवेल, ज्यामुळे किरकोळ खर्च निर्माण होतील, परंतु ते कमी देखील होतील. केतू संपूर्ण महिन्यात 11व्या घरात राहील, ज्यामुळे तुमच्या उत्पन्नात आणि अनियंत्रित खर्चात लक्षणीय वाढ होईल. नियंत्रित खर्च तुमचा उधळपट्टी दूर करेल आणि तुम्हाला पैशाचे महत्त्व समजण्यास मदत करेल. महिन्याच्या उत्तरार्धात मंगळ 4थ्या घरात जाईल आणि 11व्या घरात दृष्टी करेल, ज्यामुळे उत्पन्न वाढवण्याच्या संधी निर्माण होतील. यामुळे स्थावर मालमत्तेची खरेदी देखील होऊ शकते. कुटुंबाचे सामाजिक वर्तुळ मजबूत होईल. आर्थिकदृष्ट्या हा महिना तुम्हाला महत्त्वपूर्ण यश मिळवून देऊ शकतो. तुम्ही संयमाने पुढे जावे आणि माहितीपूर्ण निर्णय घ्यावेत. तुमच्या पैशाचा योग्य वापर करावा आणि तोटा टाळावा. हा महिना शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. म्हणून गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही पात्र तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा आणि बाजारातील ट्रेंडचे निरीक्षण करावे. आरोग्य. आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा महिना चांगला राहील, परंतु काही किरकोळ समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात. 3ऱ्या भावात ग्रहांचा तीव्र प्रभाव आणि 6व्या भावात स्थित शनीचा प्रभाव 3ऱ्या भावावर असल्याने तुम्हाला ENT तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा लागू शकतो. तुम्हाला खांद्याच्या समस्या देखील येऊ शकतात. या काळात प्रवास करताना काळजी घ्या, कारण त्यामुळे खांद्याला दुखापत आणि सांधेदुखी होऊ शकते. महिन्याच्या उत्तरार्धात या परिस्थिती बदलतील आणि चालू असलेल्या आरोग्य समस्या स्वतःहून दूर होतील. मानसिक ताण देखील कमी होईल आणि तुम्ही तुमचे कामे अधिक ताकदीने पूर्ण करू शकाल. तुम्ही आळस सोडून कठोर परिश्रम करत राहावे आणि तुमचे शरीर थकवावे, जेणेकरून तुम्हाला रात्री पुरेशी झोप मिळेल, अन्यथा लठपणा वाढू शकतो. प्रेम आणि विवाह. जर तुम्ही प्रेम संबंधात असाल तर हा महिना अनुकूल राहील. जर तुम्ही विवाहित असाल तर महिन्याची सुरुवात तुमच्यासाठी कमकुवत असेल. 7व्या घराचा स्वामी मंगळ, सूर्य आणि शुक्र यांच्यासोबत 3ऱ्या घरात असेल, ज्यामुळे तुमच्या आणि तुमच्या जोडीदारामध्ये अहंकार संघर्ष होऊ शकतो. वाद होण्याची दाट शक्यता आहे. तसेच महिन्याच्या उत्तरार्धात जेव्हा मंगळ, बुध, शुक्र आणि सूर्य 4थ्या घरात राहतात, तेव्हा ही परिस्थिती काहीशी कमी होईल. तुम्ही मोठी मालमत्ता देखील खरेदी करू शकता, परंतु काही समस्या तुमच्या आणि तुमच्या जोडीदारामध्ये तणाव वाढवू शकतात, ज्यामुळे संघर्ष निर्माण होऊ शकतो. म्हणून या बाबीवर जास्त लक्ष केंद्रित करू नका आणि तुमच्या जोडीदारासोबतचे प्रेमाने वेळ घालवा. तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या नावाने नवीन व्यवसाय देखील सुरू करू शकता. कौटुंबिक जीवन.
कौटुंबिक परिस्थिती लक्षात घेता दुसऱ्या घराचा स्वामी मंगळ महिन्याच्या सुरुवातीला सूर्य, बुध आणि शुक्र यांच्यासोबत तिसऱ्या घरात असेल आणि महिन्याच्या उत्तरार्धात 16 तारखेपासून तुमच्या चौथ्या घरात उच्चस्थानी असेल. यामुळे कुटुंबातील चांगल्या क्रियाकलापांची खात्री होईल. कुटुंबाचे उत्पन्न आणि संपत्ती वाढवण्याची शक्यता आहे. महिन्याच्या उत्तरार्धात तुम्ही मोठी जंगम मालमत्ता खरेदी करू शकता, ज्यामुळे कुटुंबातील सर्वांना फायदा होईल. या काळात महिन्याच्या पहिल्या 6 महिन्यात तुमच्या पालकांचे आरोग्य कमकुवत असू शकते, म्हणून तुम्हाला त्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. महिन्याच्या उत्तरार्धात तुमच्या आईचा स्वभाव थोडा अधिक आक्रमक होऊ शकतो, परंतु तुम्हाला तिच्याकडून प्रेम आणि फायदे मिळतील. तुमच्या भावंडावर चढ उतार येतील. महिन्याची सुरुवात त्यांच्यासाठी थोडी कमकुवत असेल आणि त्यांना कठोर परिश्रम करावे लागू शकतात. त्यांना आरोग्याच्या समस्या देखील येऊ शकतात, परंतु महिन्याच्या उत्तरार्धात त्यांना लक्षणीय यश मिळू शकते आणि चालू समस्या कमी होऊ शकतात. उपाय आहेत: शुक्रवारी तुम्ही चांगल्या दराचे ओपल रत्न धारण करावे. बुधवारी संध्याकाळी मंदिरात काळे तीळ दान करावे. बुधवारी गाईला हिरवा पालक किंवा हिरवा चारा खाऊ घालावा. शनिवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरी किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि उमाशेखर आस्ट्रो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू असाच एका आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहितीच्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.